नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आज मी आणि माझी बायको आम्ही चाललोय पेट पूजा करायला, खायला आमच्या फेवरेट रेस्टॉरंट मध्ये चेंबूरला. तर आम्ही आहोत आता ऑटो मध्ये. ग्लोबल फ्युजन म्हणून रेस्टॉरंट आहे जिथे अनलिमिटेड बुफे असतो. तर आम्ही ते खायला जाणार आहे. याच्या आधी सुद्धा आम्ही गेलोय पण कधी ब्लॉग बनवला नव्हता. तर आज चाललोय तर म्हटलं एक ब्लॉग बनवूया. तुम्हाला पण एक्सपिरियन्स शेअर करतो माझा की कसं आहे काय. तुम्ही पण तसं जाऊ शकता पुढे जाऊन. ओके, तर तुम्ही व्हिडिओ बघत राहा, मी तुम्हाला दाखवतो काय काय आहे. मित्रांनो, तर आम्ही आता पोहोचलेलो आहे चेंबूरला. ही ती बिल्डिंग आहे, याच्यावरतीच ग्लोबल फ्युजनचं रेस्टॉरंट पण आहे. हे मेट्रोचं कुठलं स्टेशन आहे रे काय माहिती. थांबा, मी आता बघितलं नाही, थोड्या वेळाने तुम्हाला सांगतो. मग तसं तुम्हाला जर मेट्रोने यायचं असेल तर तसं पण तुम्ही येऊ शकता. आता सध्या आम्ही चाललोय आतमध्ये, एंट्री केलेली आहे. ऍक्च्युली तिकडे अनलिमिटेड असतं ना जेवण, मग त्यामुळे आम्ही नाश्ता काय केलेला नाही आहे, कारण तिकडे जाऊन परत फायदा नाही मग काय नाही खाल्लं तर. आणि हो, मेजर टिप की जे लोक खरंच खातात ना एकदम दाबून, त्या लोकांनीच तिकडे जावं, नाही तर काय जाऊन मतलब नाही त्या ठिकाणी. मित्रांनो, तर आता आम्ही आलो रेस्टॉरंटमध्ये. रेस्टॉरंटचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला कसं आहे काय. चला तर आता जाऊया आपण. फूड दाखवतो तुम्हाला काय काय. एक्सप्लोअर करायला नाही, डायरेक्ट खायलाच. भारी भारी असतं काय फुल दाबून. ओके, तर हे आहे सूपचं सेक्शन. ते सी फूड आहे. सी फूड, टॉम सूप, चिकन सूप आहे. ह्या बाकी आहे व्हेज आहे. व्हेज मी दाखवणार नाही, मी काय खात नाही व्हेज. बाकी हे बघा, असे चीट्स असतात. त्या चीट्स तुम्हाला घ्यायच्या आहेत, कोणत्या पण चिठ्ठी घ्यायची आणि त्या कॅप्टनला द्यायचं, मग तो तुमच्या टेबलवरती आणून देणार. आणि जिथे असं फूड ठेवलं आहे ते फूड तुम्ही घेऊ शकता डायरेक्ट. तर हे सगळं आहे. या साईडला व्हेजिटेरियन आहे वाटतं, हे व्हेज आहे. आणि हा मेन कोर्स असतो. तुम्ही दाखवेन तुम्हाला काय काय घेतो. आपला मेन आवडीचा विषय सुशी इकडे आहे. ओके, तर मी घेतो आता, मी मगच दाखवतो. मित्रांनो, तर आपला फर्स्ट राऊंड आहे हा. फर्स्ट राऊंडमध्ये मी काय काय घेतलं सांगतो. सुशीचं घेतलं आहे, आणि हे आहे फिश सॅलड, हे प्रॉन्स सॅलड आहे, चिकन विंग्स आहेत, हे फिश वेफर बोलतात त्याला, आणि हे प्रॉन्सचं आहे, प्रॉन्स फ्राय. आणि ह्या सुशी आहेत. सुशीमध्ये ह्याला सशिमी बोलतात, कारण ह्याच्यामध्ये राईस वगैरे नसतो, एक कच्चंच असतं. हे सगळ्यांना आवडत नाही, मला तरी आवडतं. हे आहे कॅलिफोर्निया रोल, हा आहे सॅल्मन रोल, हा आहे चिकनवाले, आणि क्रॅब सुशी आहे. तर हे पहिलं मी खातो आणि मग तुम्हाला सांगतो. टेस्ट तर भारीचा विषयच नाही, पण मी तुम्हाला सांगतो. मित्रांनो, तर ही आहे सुशी कॅलिफोर्निया रोल. मित्रांनो, कॉम्प्लिमेंटरीमध्ये त्यांनी अजून काय काय दिलं बघा. पिरियड वाईन आहे, मी हा डाएट कोक घेतलाय, आणि त्याच्यासोबत व्हाईट वाईन सुद्धा आहे, बियर सुद्धा आहे. हे कॉम्प्लिमेंटरीमध्ये आहे. तुम्हाला ते घ्यायचं तर तुम्ही ते पण घेऊ शकता. मी काय बियर वगैरे घेतली नाही, कारण पिलं तर माझं पोट फुगेल, मला बाकीचं जेवण जाणार नाही. त्यामुळे मी पहिलं खाण्याकडे लक्ष देतोय. ओके, मित्रांनो, तर बघा हे सगळं आम्ही फते केलेलं आहे खाऊन एवढं सगळं. आता आम्ही चाललोय सेकंड राऊंडला. तर सेकंड राऊंडमध्ये कसं आहे, तिथे चिठ्ठ्या असतात, त्या चिठ्ठ्या उचलायच्या आहेत आपल्याला. चीट्स उचलून आपण त्या कॅप्टनला द्यायच्या, तो आपल्या टेबलवरती सगळं आणून दे. मित्रांनो, तर आम्ही एवढ्या चिठ्ठ्या उचललेल्या आहेत. त्याच्यामध्ये लेमन फिश, प्रॉन्स डम्पलिंग, तेरियाकी प्रॉन्स, फिश टिक्का, जिंजर चिकन, चिकन टिक्का, पेपर चिकन, प्रॉन्स फुईयोंग, आणि आहे गार्लिक फिश टिक्का परत एक अजून एक घेतला आम्ही, आणि हे लेमन फिश. ओके, ठीक आहे, एक आपण कट करूयात. आता हे आपल्याला त्या कॅप्टनला द्यायचं आहे, तो ते घेऊन जाईल आणि एक एक करून डिश सगळ्या आणेल. आणि हे एवढं खाल्ल्यानंतर अजून परत आम्ही जाणार तिकडे. काही काही डिश राहिल्या त्या परत, कारण की आधी जे येतं ते खाऊन घ्यायचं. एकदम सगळं पण नाही घ्यायचं की खाऊ नाही वाटलं पाहिजे. हळूहळू आपल्याला काय ते लोक कुठे पळवत नाही, काय नाही, निवांत खायचं आहे. मित्रांनो, तर तुम्हाला सांगतो मी इथे कसं आहे, मी सगळं नॉनव्हेजच घेतोय. तर व्हेजसाठी पण भरपूर ऑप्शन आहे. जे व्हेजिटेरियन असेल ते व्हेज पण येऊन खाऊ शकतात इथे. पण मी नॉन व्हेजिटेरियन आहे, मी इथे येऊन व्हेज तर खाणार नाही अजिबात. काय खाणार व्हेजमध्ये, पनीर बिनीर ते ठीक आहे, ज्याचं प्रत्येकाची आवड आहे, ज्याला जे खायचं ते खा. पण मी तरी नॉनव्हेजच सगळं दाखवणार आहे. एखादा आयटम जर वेगळा मला वाटला व्हेजमध्ये तर तो मी घेईल, पण सध्या नॉनव्हेजवरती ताव आहे आमचा. सीन काय, बिअर वगैरे आहे, रेड वाईन वगैरे, व्हाईट वाईन, पण मी नाही घेते कारण ते पोट नाही फुगलं पाहिजे. बिअरने फुगतं यार, रेड वाईनने नाही फुगत, पण बिअरने तर फुगतं कन्फर्म. आणि हे मी थोडं थोडं करून पितं तर बरं वाटतं मला. डाएट कोक नंतर घेईल ना मी, नंतर मागू आपण. पहिलं मला खायचं आहे, पहिले सॉलिड फूड खायचं, मग लिक्विड. अजून एक गोष्ट खरं सांगतो, जे खाणारे असतील, ज्यांना आवड
आहे त्यांनीच या. नावं ठेवू नका, खरंच खूप छान छान आयटम आहेत. जो फूडी आहे, त्याला खायची आवड आहे, आवडीनं खातो, त्यानेच या इथे. तर तुम्हाला मजा येईल खायला. कसं वाटतं ब्लॉग मला कमेंट करून सांगा तुम्ही. आणि तुम्ही पण जर येणार असाल किंवा इथे येऊन गेलात तुम्ही आधी तर मला कमेंट करून सांगा. आई एम सॉरी गाइस, बड़े बड़े देशों में ऐसी छोटी छोटी बातें होती रहती है सेनोरिटा, तुम नहीं समझोगे. आणि हा ह्याच्या ब्रांचेस पण आहेत अजून. साकीनाग्याला आहे, बँड्राला पण आहे, वर्सोवाला आहे, वरळी आहे ना, ओके वर्सोवाला आहे आणि चेंबूरला आहे. जिंजर चिकन गार्लिक फिश हे 2 आयटम आलेले आहेत. थोडा स्ट्रगल करत खायला लागतं. एका हातात मोबाईल पकडलाय. हे आहे गार्लिक फिश. फिश भारी आहे. आलं बघा काय ते, हे आहे पेपर चिकन. जो नवीन आयटम आलेला आहे. हा आहे फिश टिक्का, हा आहे चिकन टिक्का आणि हे प्रॉन्स टिक्का, तेरियाकी प्रॉन्स. फिश टिक्का तुम्हाला सांगतो कसा आहे. तर हा एक वेगळा आयटम आला आहे, त्याचं नाव आहे लेमन हब फिश. तर तुम्हाला कसं आहे ते माझ्या बायकोला समजत नाही काय. तुमचा ब्लॉगर मी आहे ना, मी काय सांगतो ते ऐका. अरे बापरे, व्हेरी व्हेरी डेंजरस दिसते. नॉट 50-50, 20-80. ठीक आहे, काहीच नाही, मला तर नाही आवडलं आहे. नका लिहूया, बाय बाय काहीच. तर आपलं आता डम्पलिंग्स आलेले आहेत. डम्पलिंग्स आपले चिकन डम्पलिंग्स, हे आहे प्रॉन्स डम्पलिंग आणि आहे ब्रोकोली डम्पलिंग्स. ब्रोकोली डम्पलिंग्स मला नाही माहिती कोणी मागवले, ज्योतीने मागवलं असतं. तिला आवडतं काय पण असं. मी तरी प्रॉन्स आणि चिकनच खाईल. मित्रांनो, तर आत्ता आहे आमचा थर्ड राऊंडमध्ये आम्ही मेन कोर्स बघणार आहे. मेन कोर्समध्ये काय काय स्टार्टर काय राहिला असेल तर ते घेऊ. बाकी मेन कोर्ससाठी प्लेट्स इथे प्लेट्स. मेन कोर्समध्ये काय काय आहे, रोटी नान, जिरा राईस, व्हेज फ्राईड राईस, चिली गार्लिक नूडल. अच्छा, हे व्हेजचं सेशन आहे वाटतं, सेक्शन. हे आहे पनीर टिक्का मसाला, व्हेज कढाई, स्टीम राईस, चायनीज ग्रीन चाय, चिकन बिर्याणी, मटन रॉगन पण आहे, मटन रॉगन जोश. हे आहे हॉट बेसिल चिकन, चाउसी फिश, सिंगापूर क्रॅब, ओहो क्रॅप्स अँड ऑल. आणि हे प्रॉन्स आहेत. हे अजून काय घेतलेलं आहे हिने, नूडल्स घेतलेले आहेत, चिली गार्लिक नूडल्स, रोटी अँड नान. रोटी घेऊन टाक, नान नको घेऊ, जास्त नको घेऊ, थोडीच घे. हां बस, मटनसोबत खायला होईल बस. मी विचार करतो सुशी अजून एक घेऊन टाकतो थोडीशी, आणि इथे स्टार्टरमध्ये काय राहिलं असेल तर ते घेतो. मित्रांनो, तर सुशी मी अजून घेतलेली आहे थोडी. प्रॉन्सवाली आहे सुशी, आणि हे एक एकच घेतले, पण प्रॉन्सवाली आम्हाला आवडली आहे म्हणून प्रॉन्सवाली पण घेतली आहे. चिकन बिर्याणी आहे ना, चिकन बिर्याणी मी बोललो वेगळी घेणार, तू खा. तुला कुठली फिश होती ही? हां, ही चौसी काहीतरी, चौसी फिश, चाउसी. ओके, चाउसी फिश आहे ही. बघितलं इकडचे रेसिपीज नाही आहेत, बाहेरच्या आहेत, त्याच्यामुळे ना जरा नावं घ्यायला पण आम्हाला अवघड वाटतं. सुशीसाठी मी हावरा तर आहे, म्हणजे हावरा मला आवडते, खूप आवडते सुशी. त्यामुळे मी कुठे पण गेलो तर सुशीला सोडत नाही. सू आणि शी दोन्ही. मित्रांनो, तर तुम्ही माझा मागचा लास्ट सुशीचा व्हिडिओ बघितला असेल, त्याच्यात मला हे वापरता येत नव्हतं, पण मी हे शिकलेलो आहे. हे मला कळालं आहे कसं खायचं आहे. डीप मित्रांनो, हे आहे मटन रॉगन जोश. मटन खाण्याची तर बात आहे भाई साहब. व्हिडिओची क्वालिटी थोडीशी लो येईल तर बुरा ना मानो होली आहे, कारण लाईटिंग नाही इथे. ते अशा लाईटिंग आहेत, अंधार आहे, त्यामुळे तसे येतं. बाकी कंटेंट तर क्वालिटी आहे. मित्रांनो, तर आता आहे आपला 4th राऊंड. त्याच्यामध्ये स्वीट्स आहे, डेझर्ट. तर जे जे आपल्याला खाऊ वाटतंय, आवडतंय तेच घ्या, जबरदस्तीला घेऊ नका, नाहीतर पोट होतंय जाम. ओके, तर मी घेतो सगळं, मग टेबलवर बसल्यावर तुम्हाला दाखवतो. मित्रांनो, तर हा आहे 4th राऊंड. ह्याच्यामध्ये आम्ही घेतलेला आहे डेझर्ट. तर हा आहे हेझलनट केक, हा आहे चीज केक, हा आहे ब्लॅक फॉरेस्ट, हा आहे चॉकलेट केक, डार्क चॉकलेट, हा आहे तिरामिसू, हे चॉकलेट मूस आहे म्हणजे क्रीम टाईप, रेड वेल्वेट, आणि आहे बटर ब्रेड, सॉरी आहे बटर केक. आणि इकडे घेतलेला आहे मी हनी नट क्रंच आईस्क्रीम. हा आहे गुलाबजामुन एक थोडासा आईस्क्रीमसोबत खाण्यासाठी, आणि इथे थोडंसं फ्रूट्ससुद्धा घेतलेले आहेत फॉर बेटर डायजेशन. हनी क्रंचच घेतलेला, हनी नट क्रंच. पहिलं नुसतं खाऊन बघतो. अरे एक नंबर आईस्क्रीम, बाप आहे. पेस्ट्रीजपेक्षा आईस्क्रीम बाप आहे.
आता थोडासा गुलाबजामुन घेऊया, त्याच्यासोबत आईस्क्रीम. सुंदर, एकदम भारी. ह्याचा एंड ह्याच्यासोबत एक नंबर आहे. भारी वाटलं आहे. हे फ्रुट्स घ्यायचं कारण एकच आहे, बेटर डायजेशन. त्याच्यामध्ये फायबर्स असतात. ठीक आहे, घेतलं यार, खातो, जरा बरं वाटतं फ्रुट्स खाल्लं. मित्रांनो, तर आता हे सगळं आम्ही संपवतो. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण भेटूया पूर्ण नशा झाल्यानंतर. बाय. तर आमचं आता सगळं खाऊन झालेलं आहे. सुपडा साप. माझ्या बायकोने मागवलं आहे कसला टी, जॅस्मिन टी. ओके, तर जॅस्मिन टी पिते ती का, तर तिचं असं म्हणणं आहे की त्याने जिरतं. मी सुद्धा ट्राय करेन, कारण लास्ट टाइम तिने पिलं होतं, मी पिलं नव्हतं. नाईस नॉईस नॉईस. मित्रांनो, तर खाऊन पिऊन झालेलं आहे आमचं. आता आम्ही निघालो घरी. पद्धतशीर खाल्लेलं आहे. जास्त झालेलं आहे का तुला? तिला जास्त झालेलं आहे. माझं काय नाही, माझं खाल्लेलं तर म्हणजे टाईट तर झालं, पण तेवढं नाही टाईट झालं जेवढं झालं पाहिजे. चक्कर. क्या बोल रे ले पब्लिक. वडापाव वडापाव. तर आमचं आता खाऊन पिऊन झालेलं आहे. निघालो आम्ही घरी बाय रिक्षा बाय ऑटो. तर बऱ्यापैकी खाल्लं आम्ही. पोट मस्त भरलेलं आहे, टाईट झालं एकदम. हा, हे बघा, इथे तर नशाच झाली, झोप आली तिला डायरेक्ट. मला हे सांगायचं होतं तुम्हाला की हे जे रेस्टॉरंट आहे थोडं महाग तर आहे, बट तुम्ही झोमॅटो किंवा स्विगीवरून टेबल बुक करून जाऊ शकता. त्याच्याने तुम्हाला तिथे ऑफर पण मिळेल, डिस्काउंट मिळतं खूप जास्त. हां, आणि डेज वाईज ते रेट्स वेगळे आहेत. जर तुम्ही मंडे टू थर्सडे गेलात तर तेव्हा वेगळा आहे, जरा कमी रेट आहे. मंडे टू थर्सडे वेगळा रेट आहे, कमी आहे. फ्रायडे सॅटर्डे वेगळा रेट आहे आणि संडेचा वेगळा रेट आहे. आणि तुम्ही जर जसं बोललो मी झोमॅटो स्विगीवरून गेला तर अजून कमी होऊन जाईल, काय हरकत नाही. बट जर तुम्ही खाणारे पिणारे असाल, जास्त खात असाल तरच जावा, नाहीतर तुमचे पैसे वेस्ट जातील. जर तुमचं ॲपेटाईट कमी असेल, लगेच पोट भरलं नाही झालं बास मला. हां, असं नाही पाहिजे. खायची आवड पण पाहिजे, वेगळे वेगळे आयटम, तरच अर्थ आहे. नाहीतर नका जाऊ. तुम्हाला जे आवडतं एखादं पर्टिक्युलर रेस्टॉरंटमध्ये जा, तो आयटम खावा, बस, बाकी तुमच्या मनाने. तर इथे मी माझा ब्लॉग आता संपवतो. घरी चाललं आहे, घरी जाऊन झोपणार आहे आम्ही. तर कसा वाटला तुम्हाला ब्लॉग मला कमेंट करून सांगा. आणि माझ्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा, व्हिडिओला शेअर करा, व्हिडिओवर कमेंट पण करा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. 1 2 3 बाय बाय.